नमस्कार. हाय हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. तर हे बघा, मी आज ना तुम्हाला मी जे ड्रेस स्टिचिंग केलेले आहेत, म्हणजे जे मी स्वतः ड्रेस शिवलेले आहेत. माझा कोणताही ड्रेसचा क्लास वगैरे काय झाला नाही, तरी पण मला ड्रेस स्टिच करता येतात बरं का, बऱ्यापैकी येतात. तर ते मी तुम्हाला माझं कलेक्शन दाखवणार आहे. मी आज ड्रेसचं कोणकोणते ड्रेस मी स्टिच केलेले आहेत. तर चला पाहूया आपण एक एक. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, हा मी अनारकलीमध्ये, म्हणजे अनारकली नाही म्हणता येणार याला, गोल घेऱ्याचा ड्रेस स्टिच केलेला आहे. आणि ह्याचे ड्रेस मटेरियल आणले होते, मला वाटते 600 रुपयाला 2 भेटले होते. तेव्हा मी माझ्या जो अंगात आहे ना तो आणि हातातला दोन्ही सोबतच आणले होते. तर त्याचा मी असा गोल घेऱ्याचा ड्रेस स्टिच केला होता. थोडासा शॉर्ट आहे, म्हणजे गुडघ्यापर्यंतच आहे तो गोल घेरा त्याचा. तर हे बघा, तो अशा पद्धतीने मी स्टिच केला होता. तर मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मी हा ड्रेस स्टिच केला असेल. आणि कसा वाटतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याच्यानंतर ना दुसरी आहे ती मी शॉर्ट कुर्ती आत्ता शिवलेली आहे. जस्ट मला वाटते 15 ते 20 दिवस झाले. सगळीकडे ट्रेंड आहे जीन्सवर किंवा प्लाझोवर शॉर्ट कुर्ती घालायचा. तर चला म्हणलं आपण स्टिच करूया. तर तुम्हाला मी याच्या अगोदर जो ड्रेस दाखवला होता ना, त्याची पॅन्ट्स म्हणजे पायजाम्याचं कापड असते का नाही, तर त्याचं मी लहान बाळाला दुपटं शिवलं होतं, कारण मला ते पायजाम्याचं कापड आवडलं नव्हतं. आणि त्याचं मी छान असं लहान बाळाच्या ह्याला दुपट्याच्या ह्याला मी वरच्या बाजूने त्याचा कवर दिला होता. मग ओढणी शिल्लक होती. तर हा ड्रेस आहे ना, तुम्हाला ओढणीचा अगोदर मला नक्की सांगा की कमेंटमध्ये तुम्हाला हा ओढणीचा वाटला का. तर हा ड्रेस मी ओढणीचा स्टिच केलेला आहे. एकदम शॉर्ट अशी कुर्ती आहे, छान आहे, कटची आहे कुर्ती ही, गोल घेऱ्याची नाही. आणि याला छान पफ स्लीव्ज दिलेले मी मस्तपैकी, कारण मला शक्यतो शॉर्ट मी घालतच नाही स्लीव्ज. थोड्याशा म्हणजे मोठ्याच मला आवडतात जास्त करून. जर कापड वगैरे कमी असेल तरच मग नाईला जाणं छोट्या स्लीव्ज कराव्या लागतात. त्याच्यानंतर नाही, माझ्या लग्नाचे शालू आहे का नाही, त्याचा मी हा वन पीस शिवलेला आहे छान असा. मी याला ना मला वाटते खूप दिवसापासून शिवायचं असं माझं चाललं होतं, कारण एवढ्या जाड साड्या घातल्या जात नाहीत, कधीतरी क्वचित घातल्या जातात. आता 6 वर्ष झालं आमच्या लग्नाला, तरी पण मी त्याला 2 ते 3 वेळाच मला वाटते घातलं असेल. एक लग्नात, आणि त्याच्यानंतर पायापडणीच्या वेळी, आणि त्याच्यानंतर पहिल्या संक्रांतीला, असंच मी 2-3 वेळाच मला वाटतं घातला असेल तो. आणि खूप जाड होता. तर चला म्हणलं मी त्याचा वन पीस स्टिच करून घेऊयात आपण. तर हे बघा, मी अशा पद्धतीने त्याचा वन पीस स्टिच केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, छान असं अस्तर वगैरे. आणि जो पदराचा भाग होता ना, त्याला वरच्या बाजूनं हे केलेलं आहे, त्याचे म्हणजे वरचा पार्ट बनवलेला आहे या पदराच्या भागाचा. आणि खाली पूर्ण छान असा गोल घेरा मी दिलेला आहे मस्त असं. तर मला जमलं आहे का हा पण ड्रेस व्यवस्थित नक्की सांगा. आणि बॉक्स प्लेट वगैरे किंवा छान असं मला फिनिशिंग जमतं आहे की नाही ड्रेसचं, ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे बघा, अशी बॉर्डर वगैरे छान होती याला, मस्त अशी होती. गावाला तर काय घालणं होत नाही, परंतु पुण्यात असल्यावर ना नक्कीच घालून म्हणजे त्या साडीचा यूज तर होईल. बसून म्हणजे असं ठेवून कपाटात खराब होण्यापेक्षा ड्रेस वगैरे शिवला तर त्याचा यूज होतो. तर हा आता त्याच्यानंतर आपण दुसरा एक बघूया मी स्टिच केलेला. तो पण वन पीसच आहे, फक्त शॉर्ट आहे, तो पण गुडघ्यापर्यंतच आहे. तर तो ऑर्गेन्झा साडी होती आणि खूप सतत घसरायची. आणि त्याचे जे पुढच्या आपण प्लेट म्हणजे निर्या बनवतो का नाही, त्या अजिबात कधीसुद्धा व्यवस्थित येत नसायच्या ना. पदर त्याचा व्यवस्थित साडी पिनचा येत असायचा की काय. खूप हौसेने घेतली होती मी, म्हणजे मला खूप आवडली होती जेव्हा ट्रेंडला होते तेव्हा, पण अजिबात परत घालू वाटत नव्हती. म्हणून मी त्याचासुद्धा छान असा एक वन पीस स्टिच केलेला आहे बघा. ह्यालासुद्धा लॉंग बाही दिलेले आहे, गळ्याला पुढं लेस वगैरे सगळं काही दिलेलं आहे. आणि हा सुद्धा मला आवडतो, कधी मी घालते हा सुद्धा. हे जरा जास्त जाड अस्तरमुळे याच्यामुळे जाड होतात ना, आणि पावसाच्या दिवसात असे कपडे सुकत नाही, त्यामुळे मी ही ड्रेस घालत नाही. साधी एकदम सुती कपडे घालते मी आता सध्या. त्याच्यानंतर ना हा आहे ना, हा पण ड्रेस मटेरियल होता, मला वाटते मी डीमार्टला केले होते, आणि 250 का 300 रुपयाला काहीतरी हा ड्रेस मटेरियल होता. त्यामुळे मी त्याची साधी म्हणजे आपण जो पंजाबी ड्रेस म्हणतो की नाही, सेम तसा मी पंजाबी ड्रेस याचा शिवलेला आहे. याच्यावर मी सलवार देखील स्टिच केलेलं आहे बघा. याचा असा लुक आहे, पूर्ण पांढरा दिसतो आहे तुम्हाला, कारण कलरच त्याचा थोडासा क्रीम कलरगत आहे, जास्त असं काही दिसून येत नाही व्हिडिओमध्ये सुद्धा. त्याच्यावर मी हे बघा, ही सलवारसुद्धा मी स्टिच केलेलं आहे. थोडे म्हणजे मी बघूनच शिकलेले, असं काही क्लास वगैरे काही नाही लावलेलं, परंतु मी असेच व्हिडिओ बघून यूट्यूबवर बघून स्टिच करते. आणि माझे स्वतःचे ड्रेस तर मी ड्रेस आणि ब्लाऊज दोन्हीही घरी स्टिच करते. त्याच्यानंतर हा आहे फलटण कॉलेजचा ड्रेस. तुम्हाला माहीत असेल, जे कोणी फलटणमधले असेल ना, तर त्यांना माहीत असेल, मधूची कॉलेजचा वरच्या कॉलेजचा हा ड्रेस आहे.
तर हा मला वाटते 2 वर्षापूर्वी मी स्टिच केला आहे का कधी केला आहे मला आठवत नाही. पण हा पण मी कॉलरचा आहे. हा पहिल्यांदाच कॉलर वगैरे असलं काय ट्राय केलं होतं. मला म्हणजे माहीत पण नव्हतं कसं कॉलर जोडतात हे काय. तरी पण मी प्रयत्न केला होता. तसा छान जमला आहे हा सुद्धा. ह्याला पण लॉंगच आहे बाही. तर तुम्हाला कसं वाटलं माझे ड्रेसचं कलेक्शन किंवा मी दाखवलेले ड्रेस तुम्हाला आवडले का? मला जमतात का ड्रेस स्टिच करायला? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवर जर खरंच नवीन असाल ना तर चॅनलला माझ्या नक्की सपोर्ट करा. हा पण मी म्हणजे कॉलेजसाठी सलवार देखील याच्यावर मी स्टिच केली होती. दोन्ही पण मी स्टिच केले होते एकदमच. आता जो माझ्या अंगावर दिसतोय ना तो सुद्धा मी स्वतः स्टिच केलेला आहे. त्याला पण सलवार पायजामा म्हणजे पंजाबी ड्रेस टाईपच आहे तो सुद्धा. मी स्वतः स्टिच केलेलं आहे सगळं काही. तर मला व्यवस्थितपणे जमतं की नाही मला नक्की सांगा. आणि कसा वाटतो हा सुद्धा ड्रेस? थोडंफार फिनिशिंग मला वाटतं बिघडते पण नक्की येईल मला हळूहळू सरावानं व्यवस्थित सगळं काही जमत जाईल. त्याच्यानंतर ही आता मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी दाखवला होता मला वाटतं किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवला होता. तर तो आत्ता स्टिच केलेला आहे मी. तो काही मला एवढं फिनिशिंगमध्ये नाही जमला असं मला स्वतःला वाटतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा मला. आणि माझं ड्रेस कलेक्शन म्हणजे मी स्टिच केलेले ड्रेस आवडले का नाही नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर हे बघा हे दिवाळीसाठी मी ना झुमर बनवलेत म्हणजे आकाशकंदील. याच्यामध्ये बल्ब वगैरे सोडून छान असा आपल्या घराला लुक येतो मस्त असा. तर कोणाला हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला याच्यापेक्षा मोठी साईज किंवा याच्यापेक्षा छोटी साईज सगळे काही व्यवस्थित असे बनवून मिळतील. तर ज्याला हवे असतील त्यांनी मला नक्की सांगा. मी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तुम्हाला काय आवडलं, ड्रेस कलेक्शन आवडलं की झुमर आवडलं यापैकी नक्की मला सांगा. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. बाय बाय.